नहीं छोड़ेंगे. देवाच्या पुढे. माझा क्वेश्चन असा आहे की तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या दोस्ताचं मित्राचं स्थान काय आहे? देवाच्या पुढे. काय देवाच्या पुढे. बर तुमच्या लाईफ मध्ये हृदयात म्हणजे काय काय इम्पॉर्टन्स आहे आयुष्यामध्ये मित्राचं? का असावेत मित्र? म्हणजे आपल्याला इमर्जन्सी मदत करतात. इमर्जन्सी मदत करतात आपल्याला. ओके. कधी पण आपल्याला गरज लागली पैशाची, फोन केला की पैसे पाठवतात. कोणत्याही मदतीला येतात. कोणतीही गरज लागू दे एका फोनवर तो येतो आपल्याला. तुम्ही जाता काय? हो जातो ना मग. ओके. तर तुमच्या 4-5 जिगरी लोकांची नावं सांगताय काय? हो रुपेश, दत्ता, मिलिंद, पितरस, अनिकेत, परत शुभम. एवढे जिवलग जीवलग भरपूर आहेत, नावं कमी पडायला सांगा. तुमचे? साहिल कारकर. वारलाय तो आता. अच्छा. ओके. काय म्हणायचं मित्रासाठी? मित्रासाठी काय म्हणायचं आहे, तो त्याच्या आयुष्यात खूप मोठा होऊ दे. आई वडिलांच्या नंतर मित्रच आहे माझ्यासाठी तर. कारण खूप वर्षापासून आम्ही सोबत आहे आणि एकत्र पण प्रत्येक गोष्ट आम्ही शेअर करतो. आणि असं प्रत्येक ठिकाणी आम्ही दोघच फिरायला जातो कुणाला न सांगता. माझं काय फक्त काय लय तोंड लय उघडते, लय कुठं बी काय बोलते. आता आपण स्थान काय आहे तुमच्या आयुष्यात मित्राचं? स्थान असं म्हणायला गेलं तर नसल्याला चांगलं होतं खरं, पण हाय आता काय करायचं त्याला. ओके. मित्र का पाहिजे? पाहिजे की आता कशाला तरी, आता काय पैशासाठी दुसरं कशाला. तुम्हाला? अडचणींना सामोरं जाण्यासाठी पाहिजे ना. हॅलो सर, तुमचं नाव काय? रोहित. संदेश. मित्र असावेत कारण की आपण मोकळं होऊ शकतो. घरी जाऊन आपण करू शकत नाही. त्यांच्यावर आपण कसंही राहू शकतो, आपण जे आहे ते राहू शकतो. ते मी महत्वाचं आहे मला. रिलॅक्स व्हायचं राहिलं ना, मित्र आहे तुम्हाला. मित्रांसोबत गेले तर तुम्ही रिलॅक्स. आता मी 6 महिने तिकडे होतो, महाडला, कोल्हापूरला मी भेटलो, याला भेटलो. परत ती एनर्जी आली, परत आम्ही 6 महिने प्रेशर हँडल करण्यासाठी तयार. परत त्यांना 6 महिने भेटणार. ती मेंटल पीस जी आहे ना, कसंही राहू शकतो, काही बोलू शकतो, काही बिंदास. आपली जी पर्सनॅलिटी आहे, कारण की हे मला ओळखतात बऱ्यापैकी, आम्ही सोबत राहिलो, त्याच्यामुळे काही बनण्याची गरज नाही. ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आले आता मला हा अमरावतीवरून आले, हा गोव्यावरून आलाय. नाही जिवलग मित्रासाठी. ये दोस्ती अब नहीं छोड़ेंगे, छोड़ेंगे तेरा साथ ना छोड़ेंगे. थँक्यू सो मच. तुमची मैत्री अशीच कायम राहो.